गोंधळी बुवा, गोंधळाची सगळी तयारी झाली ना? अहो आम्ही यायच्या अगोदर तुमच्या सुनानं समधी तयारी एकदम टाकोटक करून ठेवली होती. खरं सांगू ताई, अहो तुम्ही लय भाग्याचं आहेस. अहो समधीकडं सासवा नुसत्या दाताच्या कान्या करत बसतात. अहो नव्या नवरला काय ठाऊक असतं वे, तरी पण त्या विचार करतात ना. तुम्हाला सांगू का, तुमच्या सुनावर आई अंबाबाईची कृपा आहे बरं का. हा, अहो ती ह्याच वयात पारंगत आहे. अहो ही ना गोंधळी बुवा, ही दासी आहे, माझ्या सुनेची दासी. हिला सून समजलात तुम्ही? थांबा. माणिक, ए बाळा माणिक, अगं बाहेर ये. गोंधळी बुवा, ही माझी सून माणिक. राणी आणि दासीतला फरक दिसला का? दिगू, अरे ये पुढे ये. जोडीनं बुवांना नमस्कार करा. या. सुखीरा. बरं चला, पूजा आरत्या परत नंतर गोंधळ बी चालू करायचा ना. व समजायला बोलवून घ्या. हो. हिच्या डोळ्यात अश्रू कसे नाहीत? मठात धाडायचंय हिला. महाराज बोलतं करतील तेव्हा कळेल किती चांगली आणि किती वाईट. पण मठात धाडायचं कसं, महाराजच ठरवतील. रणमैना आली. लय फडफड फडफड करती. ए पोरी, तुला काही झालं तर तुझ्या सखीचा जीव तिकडे कासवीस होईल. तुझ्या सकुताईचा जास्त तडफड नको करू. आणि एक लक्षात घे. काय काय लक्षात घे, आता तुझं आयात अडकली. तेव्हा किती बी बडबड केली तरी बी तुझी सुटका होणार नाहीये. तळपट लय तोरा नाही लावायचा. नाक कशाला धरलं? रानातला माझा रानात ठेवायचं, इथं नाही धावायचं, कळलं ना? ए चिरकुट मुंगीला कसं चिरडून टाकतात की नाही, चिरडून टाकलं असतं तुला. जिद्दी ठेवली का? कारण तू आमच्या सखुताईंची खास सखी आहे ना, म्हणून जिद्दी ठेवली तुला. ए आ ए ए ओ आ. ए आ ओ आ. तुझं दुर्दैव काय माहिती काय तुला? तू सखूची सखी आहेस. म्हणजे सापळ्यात लावलेलं आमिष आहेस. आता तू आली इथं म्हणल्यावर मागोमाग तुझी ती लाडकी सखी सखू धावत धावत येणार. माझी जिप्री, माझ्या जिप्रीला काय झालं? कुठे आहे माझी जिप्री? हो